नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। सराव संच 1.2। आता खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही। आता परिमेय संख्येची व्याख्या तुम्हाला माहीत आहे की ज्या संख्या अंशछेद स्वरूपात असतात आणि ज्यांचा छेद हा 0 नसतो ती संख्या काय असते? परिमेय संख्या असते। पण इथे कोणती परिमेय संख्या नाही आहे असं त्यांनी विचारले। मग जिथे ज्या संख्येचा छेद 0 नाही आहे अशी कोणती संख्या आहे? 0 आहे अशी कोणती संख्या आहे? ती आहे पर्याय क्रमांक 1, 5/2। म्हणजेच ही काय आहे? परिमेय संख्या नाही आहे। आता खालील पर्यायांपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आता नंबर लाईनवर तुम्हाला माहिती आहे की शून्याच्या उजव्या बाजूला आपल्याला सगळ्या धनसंख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या ऋणसंख्या असतात। मग ऋणसंख्यांमध्ये ह्या काय असतात? छोट्या असतात। म्हणजे -1 ही सगळ्यात मोठी ऋणसंख्या आहे, -2 ही त्यानंतरची छोटी संख्या म्हणजे आहे। अशा प्रकारे जर आपण ती नंबर लाईनवरती गेलो तर -2/7 ही काय येते? लहान परिमेय संख्या इथे येते। म्हणजे ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 येतो। आता इथे प्रश्न विचारला आहे तिसरा, 10/16, 5/8, 15/24, 20/32 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आता इथे जेव्हा आपण आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत, म्हणजे या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्या परिमेय संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात। मग आता आपण 10/16 यांचा जर गुणाकार 10/16 यांचा भागाकार केला तर 5/8 मिळतो। मग 5/8 आपण तशीच लिहिली, 15/24 लिहिली तर तिचा 5/8 येतो, 20/32 घेतली तर ती पण 5/8 त्यांचा भागाकार येतो। मग आता ह्या 5/8चा जर गुणाकार व्यस्त घेतला तर तो येतो 8/5। त्याप्रमाणे आपण इथे तो घेतला आहे आणि त्यांचा भागाकार केला आहे, तो येतो आहे आपल्याला 1। म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हे या 3 प्रश्नाचं तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं। आता हा प्रश्न क्रमांक 4 बघा काय सांगतोय की 2/7, 5/8, 16/11, 3/5, 4/7 या परिमेय संख्यापैकी सर्वात मोठी सर्वात लहान परिमेय संख्यातील फरक कोणता? आता इथे आपल्याला सर्वात लहान परिमेय संख्या कोणती दिसते तर ती आहे 2/7 आणि सगळ्यात मोठी परिमेय संख्या कोणती दिसते तर 5/8 दिसते। मग आता इथे आता वरील यांची जर वजाबाकी केली आपण तर आपल्याला काय मिळतं की आता इथे आपल्याला छेद समान करून घ्यावा लागणार आहे आधी, कारण छेद समान नाही आहे। 5चा छेद आहे 8, 2चा छेद आहे 7। मग आपण काय केलेलं आहे? तिरकस गुणाकार केला आहे। 5x7 - 8x2 8x7 म्हणजे 35 - 16/56। म्हणजे त्याचं जर पुढे 35तून 16 गेल्यावर किती राहतात? 19 राहतात आणि छेद 56 तसाच राहतो। म्हणजेच आपल्याला पर्याय काय मिळालेला आहे? त्याचा उत्तराचा 3। म्हणजे 4 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय आहे 4। ह्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। आता हा 5वा प्रश्न बघा, 245/378 अधिक 220/378 बरोबर किती? मग आता आपल्याला काय करणं? इथे ह्या प्रश्नामध्ये छेद समान आहे, मग छेद आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि अंशांची बेरीज करायची आहे। म्हणून 245 अधिक 220/378 बरोबर 465/378 आणि भागाकार दिल्यावरती आपल्याला येते उत्तर 155/126। मग आता हा पर्याय कोणता आहे ते बघूयात आपण। मग आता पर्याय क्रमांक इथे कोणता येतो? 155/126चा पर्याय क्रमांक 3। म्हणजेच 5 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय 3।